काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडवे ना तेव्हा माय बाप। ऐकणारे लोक दररोज कीर्तनातून ऐकतात संसार खोटा आहे, मग काहो महाराज सांगणारा कीर्तनकार संसार खोटा सांगतोय, ऐकणारे लोक दररोज ऐकतात, मग ऐकणारे लोक संसार का सोडत नाही? याचं कारणच असं आहे, सांगणाऱ्या कीर्तनकाराने सोडला नाही तर ऐकणारे लोक कधी सोडतील? मग महाराज संसार खरा वाटण्याचं कारण काय? बरं आहे तो मिथ्यच। संसार कसा आहे? फलकट तो संसार आणि ते सार मिथ्या असणारा संसार तुम्हाला खरा का वाटतो? याचं कारण आहे तुमचे आणि माझे नित्य व्यवसाय काय झाले, नित्य संसार कोणाशी झाले? संसाराशी झाले। ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, विषय विषयाचा पडिपाडू गोड परमार्थ लागे कडू। कडू विषय तो गोडू जीवासी झाला। कडू असणारा संसार तुम्हाला गोड वाटतोय आणि गोड असणारा परमार्थ तुम्हाला आणि मला कडू वाटतो। याचं कारण नित्य व्यवहार कशाशी झाला? संसाराशी झाला। आणि संसाराशी संस्कार एकदा अंतःकरणावर रुजू झाले ना महाराज की नको त्या गोष्टी सुद्धा माणसाला खरा वाटतात। एका माणसाकडे 10-12 म्हशी होत्या। म्हशी कळतात ना तुम्हाला? 10-12 म्हशी होत्या, दुधाचा चांगला व्यवसाय होता। बिचारा सकाळी उठला 9 वाजता जेवला की म्हशी सोडायचा आणि कुठं जायचा? शेतात जायचा। आता सगळे शेतामध्ये बागायती असल्यामुळे कोणी टरबूज लावले, कोणी टमाटे लावले, कोणी सोयाबीन लावली, कोणी कपाशी लावली, चारण्यासाठी जागा थोडीच होती। मग आपली म्हैस दुसऱ्याच्या शेतात जाऊ नये म्हणून तो काय करायचा? हातामध्ये काय करायचा? काठी घ्यायचा आणि म्हशीला काय म्हणायचं? हल्या हो। हा शब्द आहे तुमच्याकडे म्हशीला काय म्हणतात? दही हो म्हणतात का हल्या हो म्हणतात? हल्या हो। दिवसभर म्हशीच्या मागं हल्या हो 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 करतं। रात्री घरी येतं, दूध काढतं, डेअरीला दूध घेऊन जातं, घरी येतं, जेवण करतं आणि झोपतं। दिवसभर हल्या हो करणारा माणूस रात्री झोपेत बी हल्या हो। दिवसभर म्हशीचं चिंतन केल्यानंतर ती म्हैस स्वप्नात सुद्धा तुम्हाला हल्या हो करायला लावते। मग दिवसभर म्हशीचं केलेलं चिंतन जर रात्री म्हैस सोडत नसेल, मग अनादिकालापासून संसार करत आले, संसार कसा मिथ्य वाटेल? संसार सत्याचे असा तुम्हाला आणि मला भास होतो, पण संसाराचं वर्णन करत असताना महाराजांनी सांगितलं संसार खोटा आहे, संसार मिथ्य आहे। महाराज संसारामध्ये प्रयत्न करून फायदा नाही करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाह। महाराज आम्ही करायचं काय? संसार सोडू नका। शास्त्रानं काय सांगितलं? आसोनी संसारी वेद शास्त्र उभारी भाय सदा हो, वेद शास्त्र उभारी भाय सदा हो, वेद शास्त्र उभारी भाय सदा हो, वेद शास्त्र उभारी भाय सदा आसोनी संसारी संसार सोडा नाही। गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला। गवळणी घरामध्ये राहत होत्या, स्वतःच्या नवऱ्यासोबत राहत होत्या, सासू सासऱ्यासोबत राहत होत्या, सर्वांसोबत राहत होत्या, पण मनामध्ये काय होतं? आता हरी बाहेर हरी, हरी ने घरी कोंडी येले। अहो दही दूध तूप लोणी घेऊन जर गोकुळा मथुरेला गेल्या तरी जात असताना भगवंताचं चिंतन, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। चालल्या होत्या धंदा करायला। चालल्या कुठं होत्या? मथुरेला दही दूध तूप लोणी विकण्यासाठी चालल्या होत्या, पण अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन असल्यामुळे महाराज सांगतात, गोविंद घ्या कोणी गोविंद घ्या
हासती मथुरेचा गे तव तव हासती मथुरेचा गे तव तव हासती मथुरेचा गे तव तव हासती मथुरेचा गे चिंतन कोणाचं चालू आहे? भगवंताचं. चिंतन कोणाचं चालू आहे? भगवंताचं आहे. डोक्यावर काय आहे? दही दूध तूप लोणी आहे. धंदा चाललाय पण अंतकरणात भगवंताचं चिंतन असल्यामुळे गल्लीत गेल्यानंतर गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. माया हो, उद्या जर एखादी माय माऊली आपल्या गावात आली, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे, उद्या सकाळी जर एखादी माय माऊली आपल्या गावात आली, डोक्यावर दही दूध तूप लोणी आहे आणि ती तुमच्याकडे पाहून म्हणली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे, काय विचार करसाल माया हो तुम्ही? तुम्ही एवढंच म्हणसाल बाई नक्की या माय माऊलीच्या गोळ्या संपलेल्या आहे. बरोबर आहे का नाही? आता गवळणीच्या चित्तामध्ये भगवान परमात्मा असल्यामुळं, अंतकरणात भगवंताचं चिंतन असल्यामुळं गवळणीचं वर्णन करत असताना तुकोबराय सांगतात काहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब देखे तो सब वहीने घेरा. कुठं पाय टाकावा, कारण जिकडं पाय टाकावं तिकडं कोण दिसतंय? भगवान परमात्मा. बरं गवळणीने स्वधर्माचा त्याग केला नाही, मग संसार सोडू नका, संसार सोडू नका, पण संसाराविषयी अंतकरणामध्ये आसक्ती ठेवू नका, कारण संसारातल्या प्रत्येक गोष्टी जाणार आहे. धनानी भूमोपश्वस्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मा. संस्कृत श्लोक सोडून द्या, आपण मराठी प्रमाण पाहू. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवाची. जाणाऱ्या गोष्टीविषयी अंतकरणामध्ये ममत्व ठेवून ही आहे की तुम्ही आणि मी संसाराला आपलं समजतो. काय समजतो? आपलं समजतो. आणि आपलं समजण्याचं काही कारण नाही ना महाराज. तुम्ही इथं भाडे करू आहात. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. देह हे काळाच आहे. काळापासून तुम्ही काय घेतलंय? उसनं घेतलंय. अरे एखाद्या घर मालकाने तुम्हाला रूम भाड्यानं दिली. काय दिली? रूम भाड्यानं दिली. त्या रूम मध्ये राहणाऱ्या माणसानं असं नाही समजू की ती रूम कोणाची आहे. आणि तुमचं माझं तेच झालेलं आहे. संसारामध्ये भगवंताने तुम्हाला जन्माला घातलंय, पण तुमच्या मनात एक मोठा, सगळ्यात मोठा भ्रम आहे की मी मरणार नाही, जमीन माझी आहे, प्रॉपर्टी माझी आहे, सत्ता माझी. हे फक्त काय निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून. जर तुमची असती, जर 5 कोटीचं घर बांधलंय तुम्ही, डाळिंब झाले तुम्हाला 10 कोटीचे आणि ठरवलंय आता आपल्याला मळ्यामध्ये बंगला बांधायचा, 5 कोटीचा बंगला बांधला, मग 5 कोटीचा बंगला बांधला, पार इटलीहून फर्निचर आणलंय, 1 नंबर सगळं घर आहे. मग एवढं सुंदर घर तुम्ही त्याला 7 कोटी रुपये खर्च केले, 5 कोटी खर्च केले, मग तुम्ही मेल्यानंतर घरात जाळलं पाहिजेत का स्मशानात? हो घरात.
कबीर बाबा सांगतात, अपने खातिर महल बनाया, आप ही जा कर जंगल सोया, इस तन धन की कौन बड़ाई, देखत नैनों में मीठी मिलाई। बसणारे मंडळी, तुम्ही इथं राहत असताना महाराजांनी तुम्हाला सांगितलं संसारी असावे आणि असोनी नसावे। संसारामध्ये जीवन जगत असताना कमळाचा आदर्श घ्या। कोणाचा आदर्श घ्या? कमळाचा आदर्श। कमळ एक अशी गोष्ट आहे ती कधीच चांगल्या पाण्यात उगवत नाही। कमळ कशात उगवतो? गटारात। कमळ कशात उगवतं? गटारात। पण कमळाचा एक गुण एवढा चांगला आहे, कमळ गटारात जरी उगवलं तरी कमळ कधीच गटाराचे शिंतोडे स्वतःच्या अंगाला लावून घेत नाही। तसं संसारामध्ये राहत असताना माणसानं मला हे सर्व सोडून जायचंय, मला हे सगळं सोडून जायचं ही भूमिका जर ठेवली तर संसारात दुःख होण्याचं काहीच कारण नाही। महाराज, अरे ज्या संसारात तुम्ही आणि मी वावरतोय त्या संसारामध्ये जन्म घेण्यासाठी स्वर्गातील देव तडपतात। स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यू इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती। मग एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झालाय, मग या संसाराचं गणित सोडवायचं कसं? सोडवत असताना महाराजांनी सांगितलंय की संसार तुमचा आहे ही जी धारणा तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये ते विसरून जा। आणि त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय सर्व साधू संत मंडळीने तुम्हाला आणि मला जागा केले। उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुके यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन, बंधू सोय रे पिसून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाची। एक साधक नाथ बाबा पशी गेला, बाबा संसारामध्ये आलोय, मग या संसाराचं मार्गदर्शन कसं करणार? नाथ बाबा सांगतात संसार सोडू नका, पण संसार करत असताना तो संसार कसा करा, त्या संसारामध्ये कसं जागृत राहा, त्या संसाराचं गणित कसं सोडवा, याचं उत्तर नाथ बाबा अभंगाच्या जे का गुंतोनी राहती। बसणारे मंडळी, तुम्हाला इथून कुठं जायचंय? इंदापूरला जायचंय। कुठं काढायचंय? इंदापूरला। गाडी कुठं चालली? सोलापूरला चालली। गाडी कुठं चालली? सोलापूरला जायची। तिकीट कुठं काढलं? इंदापूरचं काढलं। लिमगाव केतकीच्या बस स्टँडवरून बसले, मग इंदापूर आल्यानंतर इंदापूर पर्यंतचं तिकीट तुमच्या खिशामध्ये। इंदापूर आल्यानंतर हुशार माणसाने इंदापूरला उतरावं का गाडीत बसून राहावं? हुशार माणसाने इंदापूरचं बस स्टँड आल्यानंतर काय झालं पाहिजे? उतरलं पाहिजे। पण काही दीडशाही नाही। ते म्हणतात एसटी आमची आहे, सरकार आमचं आहे।
बरोबर आहे का नाही? मग ठरलं तरी तो तिकीट इंदापूरचा आहे पण सोलापूर पर्यंत जर प्रवास केला तर तुम्ही तसं कंडक्टर म्हणतो तुमचं तिकीट संपलंय, तुम्ही काय करा, खाली उतरा. विनंती करतो, ओ हो दादा, अहो तुमचं तिकीट संपलं, इंदापूरचं तुमचं तिकीट होतं, खाली उतरा. तुम्ही म्हणाल तुझ्या का बापाची एसटी का? एसटी माझ्या बापाची आहे. एवढं बोलून ज्या वेळेस तुम्ही ऐकत नाही त्यावेळेस कंडक्टर काय करतो, तुमची गच्ची धरतो. काय करतो, खाली. मला एवढंच सांगायचं, यम गच्ची धरण्याच्या अगोदर माणसानं सावध झालं पाहिजे. यम गच्ची धरायच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. अरे एवढा माणसाने परमार्थ केला पाहिजे, एवढं माणसाने जीवन चांगलं जगलं पाहिजे की यमान आपली नाही वाट पाहिली पाहिजे, आपण यमाची वाट पाहिली पाहिजे. आणि यमाला फोन केला पाहिजे, ए काम झालंय माझं, तू कधी येऊ शकतो आणि कधी मला घेऊन जाऊ शकतो. मरणाआधी मरुनी राहिलो. तू कोबरायदिक जेवढे काही साधू संत मंडळी होते ते म्हणतात, अरे मरणा अगोदरच आम्ही मरून गेलोय. राजा परीक्षितीला शाप लागलाय. शुकाचार्य भगवंतांनी त्याला भागवत सांगितलंय. तक्षक नावाचा सर्प दंश करण्याच्या अगोदरच राजा परीक्षितीला काय मिळाला होता, मोक्ष मिळालेला होता. तसं माझी विनंती आहे, एवढा अनमोल किमतीचा संसार तुम्हाला प्राप्त झालाय ना, जीवन जगत असताना पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. एखादा पक्षी जर धान्य खाण्यासाठी आपल्या दारामध्ये उतरला, चिमणी असेल काय असेल, तुम्ही जो पक्षी समजायचा तो पक्षी समजा. त्याचं खाणं झालं की तो काय करतो, निघून जातो. पक्ष्याचा एक स्वभाव चांगला सांगतो महाराज. पक्ष आपल्यासारखा हापापलेला नाहीये. हापापलेला कळतो का तुम्हाला? पक्षी तुमच्या आणि माझ्यासारखा स्वार्थी नाहीये. पक्षी तुमच्या आणि माझ्यासारखा लोभी नाहीये. तुमचा असं इथं जेवले तरी वाढण घेऊन घरी जाता. आपलं कसं आहे, आपण इथं जेवलो तरी वाढण घेऊन कुठे जातो, घरी जातो. पक्षी कधीच वाढण घेऊन घरी जात नाही. त्याला जेवढं भेटेल तेवढं खातो आणि त्याचं कार्य संपून तो काय करतो, पक्षी अंगणी उतरती राहती. पक्षाचा तो आदर्श घ्या आणि संसार करत असताना संसारामध्ये तुम्ही असाच जगा. अभंगाचं दुसरं समझ
जन आते हैं. प्रारब्धाचं जे गणित आहे ते तुम्हालाही सुटलं नाही मलाही सुटलं नाहीये. म्हणून प्रारब्धामुळं 5 पांडवांना सुद्धा कुठं जावं लागलं, वनवास करावा लागला. प्रभू रामचंद्राला सुद्धा वनवास करावा लागला. म्हणून माझी विनंती, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत माणसानं चांगलं जीवन जगा. जोवरी प्राचीनाची जोरी तैसे असावे संसारी. पण कसे असावे संसारी? जसं पक्षी अंगणात उतरतो, त्याचं काम झाल्यानंतर तो निघून जातो. महाराज, लोकांना घर सोडायची इच्छा होत नाही, शेवटी लोक म्हणतात त्याला कुठं नेऊन टाका. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली. हा संसाराचा नियम आहे. आपलं टकल पडलंय, नवीन टोप घेतला, तो टोप खराब झाला तरी आपण घर सोडायला तयार. कधीतरी सोडलं पाहिजेत ना. समर्थ रामदास स्वामी सांगतात, सावध सावधान वाचे बोला नारायण. कधी देवाचं चिंतन करणार आहे. म्हणून संसाराचं गणित जर सोडवायचं असेल तर निश्चित जीवन चांगलं जगा. तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. आणि हल्ली काय झालंय, नको त्या गोष्टीला माणूस आपलं म्हणतोय, जे आपलं नाही त्याला आपण आपलं म्हणतो. घर तुमचं नव्हतंच नाही सुद्धा, पण तुम्ही घराला आपलं म्हणल्याशिवाय राहत. जर घर तुमचं आहे, तुम्ही त्याला 5 कोटी रुपये खर्च केले, घर तुम्ही तुमचं समजता, एवढं त्याला नटवता. आता दसऱ्याच्या टायमाला तर सगळं घर लोक साफ करतात. महिला मंडळीच्या मागे किती ताण आहे, गोदड्या धुवा, कपडे धुवा, अख्खं घर धुवा. मग एवढं तुम्ही त्या घराला जपता. आता तुम्ही सगळे कीर्तनाला माझ्या आलेले आणि तुमच्या घरी काही धार्मिक चोर गेले, कुलूप उघडलं, चोऱ्या करायला लागल्यानंतर ते घर म्हणल का हो त्या चोरांना, ओ ऐका ना, ओ माऊली ऐका ना, आताच आमच्या मालकीने खूप चांगलं साबण लावून धुतलंय हो आम्हाला, कपडे वगैरे धुतले, असं करा ना, असं करू नका, पाप लागल तुम्हाला. घर तर उलट त्या चोरांना सांगत, आगतम स्वागतम सुस्वागतम. हे बघा, हे जो डबा आहे ना, हा तांदळाचा डबा आहे, त्याच्यात आमच्या मालकीने 10,000 रुपये ठेवलेले. चोरच सांगतो. अरे घर तुमचं नव्हतं सुद्धा आणि घर नाहीये सुद्धा, पण तुम्ही काय म्हणता घर आपलंय. जेवढ्या नात्यांना तुम्ही आपलं म्हणता ते तुमचे कालही नव्हते, आजही नव्हते. ते फक्त संबंध कसा आहे मी तुम्हाला सांगतो. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे झाल्या हिन शक्ती नाख मुख गळती, सांडूनिया पळती पोरे. सर्वांचे प्रमाण पाठे. जोवरी चळनगा तोवरी म्हणते माझा, मानतीला हन तुर देव सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागोला आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. सगळं जग जर तुमचं असतं तर तू कोबरायचं प्रमाण पाहणे तुला सोडवेना कोणी. एका चक्र पाणी. मग तो जगाचा मालक जर तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून तारत असेल तर माझी तरी बसणाऱ्या मंडळीला विनंती आहे, आपण क्षणाचाही न विचार करता त्या भगवंतासाठी वेळ काढला पाहिजे. नको त्या गोष्टीला जीवनामध्ये आपलंसं म्हणलं की माणसाच्या जीवनामध्ये दुःख होतं. महाराज, अरे मोबाईल आहे तुमच्याकडे, मोबाईल बरोबर आहे का नाही, तो मोबाईल तुम्ही खिशात ठेवा. तो मोबाईल सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव वस्तू आहे ती, सजीव नाहीये. पण तो जर मोबाईल खाली पडला, आता माझा मोबाईल इथं ठेवलाय मी, कीर्तन संपलं मी निघून गेलो, माझ्या मोबाईलला घेणं देणं नाही, महाराजाशी घेणं देणं नाही, त्याच्या कीर्तनाशी घेणं देणं नाही. चातुर्मास करल तो इथं, पण इथून हलणार नाही. 4 महिने जर माझा मोबाईल इथं पडला तरी त्याला काही महाराजाशी घेणं देणं. पण माझ्या खिशामधून मोबाईल पडला, त्याचा डिस्प्ले फुटला आणि मी इंदापूरला गेलो, मेकॅनिकलनं खर्च मला 10,000 रुपये सांगितला. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, दुःख मोबाईलला झालं का मला झालं? बोला गाड्यानं, दुःख कोणाला झालं? मला. का दुःख मला झालं? कारण की मी जीवनामध्ये एक गलती केली. मोबाईल काय म्हणला? काय म्हणलो मी? मोबाईल माझा म्हणलो. माझा म्हणलं की दुःख सुरू होतं. भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला जो उपदेश केलाय तो ममत्वा संबंधानेच केला. हे पिताश्री देहेस्ति मांसृदरे भीमतीम तेजत्वम जाया अशुता आदिषु सदा ममता विमुंच पश्या निशम जगती दक्षिण भंग निष्ठम वैराग्य रागरसिक वैभव भक्तिनिष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या आणि भगवंताचं भजन करा. धर्मम भजस्व सततम तेजलोक जा, जंगलामध्ये जा, देवाचं चिंतन करा. हा श्लोक जरी तुमच्या अपरिचित असेल, माझ्या महाराजांचं प्रमाण किती सुंदर आहे पहा. माया विघने भ्रमला हो
सांगतात माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निगरे हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईन. बसणारे मंडळी, म्हणून जाणाऱ्या गोष्टीविषयी माणसाने जास्त लोड नका घेऊ. आहे या जगामध्ये सत्य भगवान परमात्मा. सत्य साच खरे नाम विठोबाचे खरे खरे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे का सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठोबा सार 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 विठोबा नाम तुझे. विश्वामध्ये सार जर भगवंताचं भजन आहे, भगवंताचं चिंतन आहे. आसार जगाचा मालक सोडून जेवढ्या काही गोष्टी सगळ्या आसार आहे महाराज. मग त्या आसार सार भगवंत. मग महाराज माझी विनंती तुम्हाला, संसार फलकट आहे बरोबर आहे का नाही. संसार मिथ्य आहे, संसार खोटा आहे. मग खोटा असणारा संसार तुमच्या आणि माझ्या अज्ञानामुळे तो काय वाटतो, खरा वाटतो. वास्तविक तुकोबराधिक सर्व साधू संत मंडळींनी सांगितलं तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरून राहो. इथं येऊन जर तुम्हाला जीवनाचा सोनं करून घ्यायचं असेल, जीवनाचे कल्याण करून घ्यायचं असेल तर माझी विनंती आहे हे एक सूत्र तुम्ही जीवनामध्ये ध्यानात ठेवा. तैसे असावे संसारी. पहिला दृष्टांत नाथबाबांना थोडा कमी वाटला. नाथबाबा परत एक दृष्टांत देऊन तुम्हाला आणि मला सावध करतात. अभंगाचं तिसरं चरण. वास्ते करे
वस्ती आला. एखादा वस्तीकर तुमच्या घरी आलाय, तो रात्रभर थांबतो आणि सकाळी काय करतो, 5 वाजले की काय करतो, उठून जातो. तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी. हे 2 दृष्टांत जगत नाथबाबाने तुम्हाला आणि मला दिले. खरं सांगू का, अशी भूमिका ज्याची आहे, पहिल्या चरणामध्ये दृष्टांत दिला आणि 3ऱ्या चरणामध्ये दृष्टांत दिला, या न्यायानुसार जो जीवन जगतो त्याला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची भीती नाहीये. अभंगाचं शेवट संसारामध्ये वृत्ती, त्याला कोणत्याही प्रकारचं भय नाहीये. आता भय तरी कोणाचं आहे? जगामध्ये सर्वात मोठं भय जर कशाचं असेल तर यमाचं आहे. कशाचं आहे? जगा काळ खाये, अख्ख्या जगावर विजय मिळू शकता तुम्ही जर बुद्धिमान असाल तर. गावात एक सूत्री सत्ता ठेवू शकता 50 वर्ष. मी असे काही काही लोक महाराष्ट्रात पाहिले की ते 50 वर्षापासून एका गावाचे सरपंच आहे. काही लोक असे पाहिले की ते 50-50 वर्षापासून एका गावाचे पाटील आहे. मला एवढंच सांगायचं, गावावर सत्ता मिळवणं सोपं आहे. काही काही तालुक्यावर सत्ता मिळू शकतात, काही काही जिल्ह्यावर मिळू शकतात, महाराष्ट्रावर मिळू शकतात, भारतावर मिळू शकतात. पण खरं सांगू का महाराज, काही लोक याच्याही पेक्षा आहे, काही जगावर सुद्धा सत्ता मिळू शकतात. पण महाराज, या पृथ्वी तलावर एकही माणूस असा जन्माला आला नाही की त्यानं अजून काळावर विजय मिळवला महाराज.
आणि माफी मागून एक वाक्य बोलण्याचं धाडस करू का महाराज? तुमच्या आणि माझ्यामध्ये या जगामध्ये सगळ्यात इमानदार जर माणूस कोण असेल, सगळ्यात पारदर्शक व्यवहार जर कोणाचा असेल तर यमाचा आहे महाराज. तुम्ही म्हणसाल महाराज का? सगळं जग मॅनेज झालं महाराज. अहो गाडीत बसणारे मॅनेज झाले हो. पुढे राहायला माहिती सांगायची गरज नाही. गाडीत बसणारे 24 तास त्यांच्या कोंबड्या खाल्ल्या, भेळी खाल्ल्या, दारू पेले, पैसे घेतले आणि गाडीत बसणारे मॅनेज झाले. पण अजून यम कोणाच्या बापाकडून मॅनेज नाही झाला महाराज. मला एवढं सांगायचं बसणारी मंडळी, उपकार माना त्या यमाचे की तो अजून कोणाकडून मॅनेज झाला नाही. ज्या दिवशी भारतामध्ये यम मॅनेज होईल त्या दिवशी समजून चलावे, मोठे मोठेच बोके मरतील, ते मोठे मोठे बोके जगतील, आपल्यासारखे गरीब मेले शहराणार. अहो यम न्यायाला आला की चेक देतील महाराज. आताच निवडून आला होता, येऊ नको. 5 वर्ष तोंड वळून पाहायचं, यमाकून कोणाची सुट्टी झाली नाही. महाराज सांगतात, ए मन मुसाफिर तुझे कमी करावाच जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली होण्याच्या अगोदर सावध करा. यम एवढा चांगला आहे महाराज, यमासारखा चांगला माणूस नाही हो. तुम्ही म्हणसाल महाराज का? आमचे आजोबा मरण पावले, ते मला नेहमी सांगायचे डॉक्टरपेक्षा यम चांगला आहे म्हणे. काय म्हणायचे ते मला? डॉक्टरपेक्षा यम चांगला आहे. मी म्हणायचो बाबा असं का बोलता? अरे यम का चांगला आहे? यम फक्त माणसाला घेऊन जातो, डॉक्टर पैसाही घेऊन जातात आणि माणसाला नेतात. म्हणून यमापेक्षा डॉक्टर कसा आहे का? डॉक्टरपेक्षा यम चांगला आहे. मला एवढंच सांगायचं, यम आतापर्यंत कोणाकोण मॅनेज झाला नाही. यमानं सावध केलंय महाराज तुम्हाला आणि मला. प्रत्येकाचा नंबर यमाकडे. तुम्ही म्हणसा महाराज आमचा नंबर यमाकडे का गेला? तू सिम घेतल्यापासून तो या सगळ्या खानदानीचा नंबर त्याच्याकडे, तो पोरीचा, बायकोचा, बापाचा, सगळ्याचा नंबर आहे. यम सावध कसा करतो? यमान पहिला मिस कॉल दिलेला. इथं बसणाऱ्या 99% लोकांना यमाचा मिस कॉल आहे, पण लक्ष कुठे आहे? यमाचा पहिला मिस कॉल म्हणजे काळे केस पांढरे होणे, हा यमाचा पहिला मिस कॉल आहे. पण सकाळी पांढरा असणारं भूत संध्याकाळी कधी डाय लावून काळं होतं. यम म्हणे अरे सकाळी तर पांढरं होतं. पहिल्या मिस कॉलला फसवलं. दुसरा मिस कॉल यम देतो, माणसाची डोळ्याची रोशनी कमी करतो. आता मोफत नेत्र तपासणी सुरू झाल्या, कोणाच्याही वाढदिवसाला फुकट ऑपरेशन व्हायला लागले. दुसऱ्या मिस कॉलला फसवतो. तिसऱ्या मिस कॉलला हे जे 32 दात आहे ते काय करतात? राजीनामे देतात. फट 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 फट. आता ते नवीन डॉक्टरनी एक बचाळी काढली पाहते, नवीनच दिसते. दाताला फसवतो, डोळ्याला फसवतो आणि कशाला फसवतो? केसाला फसवतो. 3 वेळेस फसवल्यानंतर यम तुम्हाला मिस कॉल देत नाही, यम तुम्हाला SMS करत नाही, यम तुम्हाला ईमेल करत नाही, व्हॉट्सअप SMS नाही, मॅसेंजर नाही, इंस्टा नाही. यमाचा चौथा जो असतो तो डायरेक्ट रिशू कॉल असतो महाराज. मग तो कीर्तनात यो. अहो काय संडासमध्ये गेल्यावर मरता तो, बाहेर सुद्धा येत नाही, दरवाजा तोडून काढावं लागतं. यमाचा मिस कॉल आला ना महाराज. ए मन मुसाफिर तुझे जाना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ज्या दिवशी तो तुम्हाला आवाज देईल, इच्छा असो नसो. आता जर समजा मला यम न्यायला आला आणि मी सांगितलं बाबा महाराज मी तुम्हाला बरोबर 12:10 न्यायला येणार आहे. मी जर यमाला सांगितलं यमा अरे 600 किलोमीटर प्रवास करून आलोय, अजून मला बुक्का लावायचा आहे, नारळ घ्यायचंय, पाकिट घ्यायचं. यम म्हणत तो शहाणपणा वर गेल्यावर कर, खाली करायचा नाही. मग यम येण्याच्या अगोदर माणसाने सावध झालं पाहिजे. आणि सावध होऊन काय केलं पाहिजे? तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाचे दोरी
ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, ज्यांच्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, असे असणारे आमचे नवनाथ भाऊ पिराजी डवरे पाटील दादा अगदी आध्यात्मिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो किंवा व्यावहारिक क्षेत्र असो, या तिन्ही क्षेत्रामध्ये ज्या माणसाने एकदम नीतिमत्तेनं चांगलं काम केलं आहे, अशा माणसाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आजचा दिवसही तुमच्याने माझ्यासाठी खूप सुंदर आहे, कारण आज नवरात्र आजपासून सुरू होत आहे, बरोबर आहे का नाही? 9 दिवस माझ्या आदिशक्ती भगवती मातेचा, माझ्या मुक्ताईचा सुंदर असा सोहळा. 1 मिनटं थांबा, फुलं नका वाटू. अभंग झाल्यानंतर प्रत्येकाने इथं येऊन फुलं फोटोवर टाकायची, कारण तुम्ही काय करता, फुलं वाटता ते तिकूनच फेकतात, ते फुलं पायाखाली जातात, इथं येतच नाही. की कीर्तन संपलं की प्रत्येकाने फोटोजवळ यायचं आणि दर्शन करून ते फोटोला फुल वाहायचं. ती पद्धत बंद करून टाका, कारण मागच्यानं फुल फेकलं ते पुढे येतच नाही ना. म्हणून पुण्य करता ते पाप होतोय, त्या फुलाचा अपमानही आपल्याकडून होता. शांततेने घ्या, काही काळजी करू नका, मी सांगतो तसं करू आपण. अगदी सुंदर असा नवरात्र उत्सव आजपासून सुरू झाला आहे. आता जगदंबा मातेचा उत्सव म्हणल्यानंतर हा उत्सव माणसापेक्षा महिलांना खूप प्रिय आहे, बरोबर आहे का नाही? 9 दिवस बिचाऱ्या फक्त आता भगरीवरच आहे. 9 दिवस भगर खाण्यापेक्षा, 9 दिवस केळी खाण्यापेक्षा, 9 दिवस उपवास धरण्यापेक्षा, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, 9 दिवस उपवास करण्यापेक्षा, 9 दिवस भगर खाण्यापेक्षा, 9 दिवस 9 साड्या बदलण्यापेक्षा, 9 दिवस जर तुम्ही माझ्या आदिशक्ती मुक्ताईचं भजन केलं तर मला असं वाटतं निश्चित माझ्या जगदंबा मातेची कृपा तुम्ही. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती पोत ज्ञानाचा पाजळती उद उद उधो उधो भक्त नाचती गोंधळा येईव जगदम गोंधळा येईव जगदम उपवास करण्यापेक्षा 9 दिवस मी खोटं बोलणार नाही याचा उपवास धरा, जगदंबेची कृपा होईल तुमच्यावर. 9 दिवस मी चुकीचं वागणार नाही याचा उपवास धरा. काल रस्त्याने येत असताना महाराज, जसं यात्रेला आणि पंढरपूरला गर्दी होती का तशी बोकडे खायला गर्दी होती हो. कारण लोकांना माहिती उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे. एका कसायाने कमीत कमी 15-20 बोकडे कापले महाराज. काल बोकडे खाल्ले ना, आज उपवास धरतो. मेला तरी जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर होणार. परमार्थ सरळ साधा सोपा आहे महाराज. म्हणून 9 दिवस भगवंताचं सेवा करा. ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण उपस्थित आहोत, आमचे नवनाथ भाऊ पिराजी डवरे पाटील, अगदी गोड नियोजन, सोमनाथ भैया आणि नागेश दादा, अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागा एवढा सुंदर कार्यक्रम आहे. मी मगाशीच बोलता एक वाक्य बोलून गेलोय. कीर्तन करणं वेगळं, कीर्तन करणं वेगळं, वर्षश्राद्ध करणं वेगळं, वर्षश्राद्ध देखणं करणं वेगळं. काही जे वर्षश्राद्ध होतात ना महाराज, आज 2-3 दिवसापूर्वी आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये आमचे बापूसाहेब दगडे म्हणून तुम्ही यूट्यूबला पाहिलं असेल, त्यांनी त्यांच्या वडिलाचा उत्सव केला. एवढा भूतो ना भविष्यती अख्ख्या पुणे जिल्ह्यात महाराष्ट्राने कौतुक करावं एवढा सुंदर उत्सव केला. मला वाटतं त्यांनी 7 दिवसाचा उत्सव तिथं केला. तेवढ्या तोला मोलाचा उत्सव आमच्या सोमनाथ भैयाने आणि आमच्या नागेश भैयांनी केला. म्हणून नागेश दादाला आणि सोमनाथ भैयांना खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. खरं सांगू, जय हरी. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल,
त्या दिवशी प्रत्येकानं समजून चला की आपल्या जीवनातलं आधार गेलाय. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, या महाराष्ट्राचे हिंद विश्वराज्याचे संस्थापक, लक्ष द्या कीर्तनाकडे, फक्त 5 मिनिटं राहिले. या महाराष्ट्राचे हिंद विश्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. मग जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे ओ राजे काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहेत, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात. मग राजे रडता का? त्यावेळेस या महाराष्ट्राचा लाडका राजा आपल्या आईला सांगतो, आई मी सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे, सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्व कळत असेल तर तुम्हाला आणि मला तुमच्या आणि माझ्या बापाचं महत्व का कळू नये, कळलंच पाहिजे. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मीडियावाल्यांनी प्रश्न केलाय, सचिनजी काय वाटतंय तुम्हाला, या देशाने भारतरत्न पुरस्कार दिलाय तुम्हाला? सचिन तेंडुलकरांच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सचिन तेंडुलकर सांगतात, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा माणूस आहे, मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी या जगात ओळख आहे. माझं कला, माझी कौशल्य, माझं गुण पाहून या देशाने मला भारतरत्न पुरस्कार दिला. पण सचिनच्या डोळ्याला धारा लागल्या आणि सचिन बोलतोय, मला भारतरत्न पुरस्कार मिळालाय, मला मास्टर बास्टर सगळं जग म्हणतंय. हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे माझी सर्वांना विनंती गड्यानो, बापाचं महत्व तुम्हाला का कळू नये, कळलंच पाहिजे. आई मला भूक लागली, आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. लक्ष द्या, आई मला भूक लागली म्हणल्यानंतर ताट वाढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर गव्हाला पाणी देणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. ए आई मला 1 रुपया दे म्हणल्यानंतर पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगानं तिच्या नावाचा उदो उदो केला. आई मला चॉकलेट खायचं, मला 10 रुपये दे, मला 1 रुपया दे. पाकिटातून 1 रुपया काढून देणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण तुमच्या आणि माझ्या शाळेची 50-50 हजार फी भरणारा बाप तुमच्याही लक्षात आला नाही, माझ्याही लक्षात आला नाही. अरे माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे, माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे याच्यासाठी रडणारी आई सर्व जगात प्रसिद्ध झाली. पण माझं पोरग नोकरीला लागलंच पाहिजे याच्यासाठी 3-3 रुपये टक्क्यानं 10-10, 20-20 लाख रुपये काढून पुढाऱ्याच्या पाया पडणारा बाप तुमच्या आणि माझ्याही लक्षात आला नाही. सचिन तेंडुलकर तुमच्या नात्याचा ना गोत्याचा, सचिन तेंडुलकर या स्टंपाचा त्या स्टंपावर पळाला तर अख्ख्या भारताने त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. भर चैत्र महिन्याच्या दुपारच्या 12 वाजताच्या उन्हामध्ये या धुऱ्याचा त्या धुऱ्यावर वखरा माग तुमच्या बापाने एवढी येडे मारले, कधी बापासाठी टाळ्या वाजवल्या का गड्यानो? माझी विनंती गड्यानो, बाप कळला पाहिजे. बाप 4 वेळेस रडतो. पहिल्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण ते 1 मुलीचा साखरपुडा होतो. दुसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी एकूण ती 1 मुलगी सासरला जाते. तिसऱ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी तरुण मुलीचा नवरा मुलगी विधवा होते. आणि चौथ्यांदा बाप रडतो ज्या दिवशी ज्या पोरांसाठी सगळं काही करायचं ते पोरं ज्यावेळेस घराच्या बाहेर काढून देतात त्यावेळेस बापाला खूप मोठं दुःख होतं. म्हणून सर्वांनी बापाची सेवा करा. बाप ज्या दिवशी जाईल जीवनातला आधारवर जाईल. 2 गोष्टी लिहून ठेवा काळजावर माझ्या. प्रपंच करत असताना माणसाने बापाला भेलं पाहिजेत आणि परमार्थ करत असताना माणसाने पाप करायला भेलं पाहिजेत. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुले कुरवंडी आपणा करी, आपुली कुरवंडी वाडवणी, बाप करी जोडी बाप करी जोडी, लेकराची ओढी, बाप करी जोडी, लेकराची म्हणून बापाची सेवा अगदी गोड आमच्या सोमनाथ भैयानी आणि आमच्या नागेश भैयानी नजर लागाव एवढा कार्यक्रम आहे महाराज. वर्ष श्राद्धाला तुमच्या परिसरामध्ये बहुतांशी आमदार महोदय एवढे लोक येत नाही बरं, बरोबर आहे का नाही? पण मला असं वाटतं आमच्या नवनाथ भाऊंनी
कमवलेली जी प्रॉपर्टी सगळ्यात मोठी की त्यांनी लोक कमवलेले आहे महाराज, बरोबर आहे का नाही? एवढा मोठा वॉटरप्रूफ मंडप असून इथं बसायला जागा पुरली नाही असं समजावं, ही जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. काय आहे? सगळ्यात मोठी संपत्ती. आमच्या नागेश दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. मी खरं सांगू, नारदाच्या गादीवर सांगतो, तुमचा बाप ज्या ठिकाणी असेल नागेश भैया, सोमनाथ भैया, हा कार्यक्रम पाहत असेल, सगळीकडे चिखल झालेला आहे, रात्रभर धो 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 पाऊस पडलाय, पण तरी सुद्धा एवढ्या प्रेमाने एवढ्या श्रद्धेने तुम्ही कार्यक्रम केलाय. हा बाप, हे लोक, हे सगळं वातावरण पाहत असेल तर मला तरी असं वाटतं त्या बापाच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल. तो बाप स्वतःला भाग्यवान समजत असेल. काय सोन्यासारख्या 2 रत्नांना जन्माला घातलं. मी गेल्यानंतर सुद्धा एखाद्या शावकाराने आपल्या पोरीच्या लग्नासाठी जेवढा खर्च करावा तेवढा माझ्या पोराने माझ्या वर्षश्राद्धासाठी केला. निश्चित तुमचा बाप दोन्ही हाताने भरभरून तुम्हाला आशीर्वाद देत असेल. म्हणून मला सर्वांना एवढीच विनंती करायची, अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. अगदी देखणा कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केलाय. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी गडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुनश्च एकदा ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमचे नवनाथ पिराजी डवरे पाटील दादा, सर्व प्रेमाने त्यांना दादा पाटील म्हणायचे, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आमच्या सोमनाथ भैयाने, आमच्या नागेश दादाने अगदी गोड नियोजन केलंय. मला वाटतं त्यांचे 2 भाऊ आहेत, एक बाळासाहेब आहेत, दुसरे तान्हाजी आहेत. सर्व डवरे पाटील, ठवरे पाटील कुटुंब आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, ज्यांनी गोड अशी गायनाची साथ केली. आमच्या विदर्भाचं वैभव असणारे आमचे गणेश दादा, ते वाशिमहून आले बरं महाराज, बरोबर आहे का नाही? वाशिमहून त्यांची संस्था. त्यांना म्हटलं कार्यक्रम करू, पण जसं आम्हाला पाहिजे तसं. ते म्हणे महाराज तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही नियोजन करा. गणेश दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या समेत आले आमचे कोल्हे महाराज, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांचा महाराष्ट्रात पखवाज नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर विदेशात सुद्धा ज्यांचा पखवाज लोक ऐकतात असे असणारे आमचे आसाराम दादा, गुरुजींनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली, देखना मंडप लावला, त्या जाकीर स्पीकर उर्फ दादा, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र आपला हा कार्यक्रम पाहतोय. आमच्या जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल दादा, आमदार महोदय, आमचं जे सोशल मीडिया आहे ते जिव्हाळा चॅनल म्हणून आहे. कधी जरी तुम्हाला वेळ भेटला तर एखाद्या वेळेस तुम्ही यूट्यूबला बघा. IBN लोकमत असेल, ABP माझा असेल, ETV मराठी असेल, याला जेवढे लोक बघत नाही तेवढं आमच्या जिव्हाळा चॅनलला पाहतात. आमचं प्लॅटफॉर्मच 2 कोटी लोकांचं आहे. किती कोटी लोकांचं आहे? 2 कोटी लोकांचं. एक जर क्लिप टाकली आता संध्याकाळपर्यंत कमीत कमी ती क्लिप 10 ते 20, 50, 60, 70 लाख लोकांनी पाहतात. आमच्या चोखोबरायांचा पाठीमागचा सप्ताह झाला तर त्या चोखोबरायांचा आम्ही सर्व प्लॅटफॉर्म एकत्रित केले की 7 दिवसात सप्ताह किती लोकांनी पाहिला, तर त्याचं गणित असं आलं की 6.5 कोटी लोकांनी पाहिला. किती? 6.5 कोटी. या महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी आहे. त्यातले 6 कोटी लोक पाहत असतील. कीर्तनाची आवड 6-6.5 कोटी. बाकी लोकांना परमार्थाशी घेणं देणं नाही, ज्ञानोबराय तुकोबराय कळत नाही, काही लोकांना भाषाही कळत नाही. अशा महाराष्ट्रामध्ये आज 1 नंबरचा आमच्या अमोलदादाचा आहे. ते म्हणे महाराज तुमचं कीर्तन तर पाहिजेत, पण आमचा अमोलदादा सुद्धा पाहिजेत. मग अमोलदादा ही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. एक जर क्लिप त्यांनी आमदार साहेब टाकलं तर जिल्हा परिषदला माणूस निवडून येतो एवढी ताकद आहे त्याची. ही वस्तुस्थिती सांगतो. निवडून येण्याच्या गोष्टी कोणी सांगत नाही तरी मी सांगतोय फुकट, बरोबर आहे का नाही? एवढं सुंदर सोशल मीडिया आहे. म्हणून अमोल भैयांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वच मंडळी